नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला 5वा धडा आहे त्याचं नाव काय आहे? मधुबन. काय आहे त्याचं नाव? मधुबन. आणि ही सीझन पहिला आहे. तर या धड्यात लेखकने काय दिले आहे? चला बघूया. पहिला आपण बघणार आहे लेखकचा परिचय. काय बघणार आहे? लेखकचा परिचय. तर लेखक कोण आहे? अनुराग वर्मा. कोण आहे? अनुराग वर्मा. चला बघूया यांचा परिचय. बघा परिचय। अनुराग वर्मा जी ने हिंदी में विपुल लेखन किया है। आपकी भाषा धारा प्रभाव सरल एवं आशय संपन्न होती है। आप हिंदी के जाने माने लेखक हैं। आणि गद्य संबंधी प्रस्तुत पाठ में श्री अनुराग वर्मा ने प्रसिद्ध लेखक डॉक्टर रामकुमार वर्मा जी का साक्षात्कार लिया है। यहाँ अनुराग जी ने डॉक्टर वर्मा जी से उनकी काव्य रचना की प्रेरणा, लौकिक पारलौकिक प्रेम, देश की राजनीतिक स्थिति आदि पर प्रश्न पूछे हैं। डॉक्टर वर्मा जी इन प्रश्नों के बड़ी बेबाकी तथा प्रश्नों के बड़ी बेबाकी से उत्तर दिए हैं। यात लेखक काय म्हणाले आहे की जे राजनीतिक स्थिती आहे त्यांचा काही प्रश्न केले आहे साक्षात्कार मधून, त्याचे उत्तर वर्माजी या लेखक ने कसे केले आहे चला बघूया। सुबह का समय था। मैं डॉक्टर रामकुमार वर्मा जी के प्रयाग स्टेशन स्थित निवास मधुबन की ओर पूरी रफ्तार से चला जा रहा था, क्योंकि 10 बजे उनसे मिलने का समय तय था। इथे लेखक काय म्हणाले आहे की डॉक्टर रामकुमार वर्मा सकाळीचा वेळ होता आणि मी डॉक्टर रामकुमार वर्मा यांचा कडे जात होता। ते कुठे राहत होते? मधुबनला। कुठे? स्थित मधुबनला राहत होते आणि मी खूपच रफ्तारला चालला होता, कारण 10 वाजे माझा मला ही वेळ भेटली होती, त्याला मिलायला भेट करायला ही वेळ भेटली होती। वैसे तो मैंने डॉक्टर साहब को विभिन्न उत्सव संगोष्ठियों एवं सम्मेलनों में देखा था। इथे लेखक काय म्हणाले आहे की मी डॉक्टरला खूप वेळा पाहिले आहे। कुठे कुठे? उत्सव म्हणजे, संगोष्ठियों म्हणजे आणि सम्मेलन मध्ये पाहिले आहे, परंतु इतने निकट से मुलाकात करने का ये मेरा पहला अवसर था। किंवा या पहिल्यांदा मी इतकी जवळून त्यांचा भेट करणार आहे। मेरे दिमाग में विभिन्न विचारों का ज्वार उठ रहा था। कैसे होंगे डॉक्टर साहब, कैसा व्यवहार होगा उस साहित्य मनीषी का आदि। आणि इथे लेखक काय म्हणाले आहे की माझ्या मनात खूप प्रश्न होत होता की ते कसं होणार, त्यांचा व्यवहार कसा होणार आणि जे साहित्य लिहितात त्यांचा व्यवहार कसा होणार, हे खूप विचार माझ्या मनात चालत होता। इन तमाम उठते और बैठते विचारों को लिए मैंने उनके निवास स्थान मधुबन में प्रवेश किया। ही जी तमाम जे विचार माझ्या मनात सारखा सारखा येत होता, कधी मागे कधी पुढे, यांचा विचार घेऊन मी त्यांच्या स्थानावर पोहोचले। कुठे? मधुबनला। कुठे पोहोचले? मधुबनला। काफी साहस करके दरवाजे पर लगी घंटी बजाई। खूप साहस केले आणि त्यांचा जो दरवाजाचा घंटी होती त्याला वाजवली। नौकर निकला और पूछ बैठा, क्या आप अनुराग जी हैं? आणि नौकर बाहेर आला आणि विचारला, तुम्ही अनुराग जी आहे का? मैंने उत्तर सिर्फ हाँ कहा आणि मी उत्तर काय दिले? फक्त हो। उसने मुझे ड्राइंग रूम में बैठिए और ये कहते हुए चला गया की डॉक्टर साहब आ रहे हैं। त्याने मला म्हणाले ड्राइंग रूम मध्ये बसा आणि डॉक्टर साहब येत आहे। इतने में डॉक्टर साहब आ गए। तेवढाच डॉक्टर साहब आले। अनुराग जी कैसे आना हुआ? आते ही उन्होंने पूछा। येतात त्याने विचारले की कशाबद्दल तुम्ही इथे आले आहेत? तर आणखी बघूया। मैंने कहा, डॉक्टर साहब कुछ प्रसंग जो आपके जीवन से संबंधित थे और उनसे आपको जो महत्वपूर्ण प्रेरणाएं मिली है, उन्हीं की जानकारी हेतु आया था। मीनी विचारले त्यांना की डॉक्टर साहब, जेव्हा तुमचा जीवनाची काही रूप मला विचारायचं आहे आणि जे महत्वपूर्ण प्रेरणा लोकांना भेटणार आहे तुमच्याकडे, ते मला त्यांची जानकारी मला द्यायची आहे तुम्हाला। डॉक्टर साहब ने बड़ी सरलता से कहा, अच्छा तो फिर पूछिए। डॉक्टर खूपच सहज आणि सरलतेने म्हणाले, तर विचारा तुम्ही।
प्रश्न, डॉक्टर साहब काव्य रचना की प्रेरणा आपको कहाँ से और कैसे प्राप्त हुई? मी विचारले की तुम्हाला जी काव्य रचना म्हणजे कविता लिहायची ही प्रेरणा कुठून प्राप्त झाली होती? इस संदर्भ में कोई ऐसा प्रसंग बताने का कष्ट करे जिसके आपके जीवन के अंतर्गत पहलुओं को महत्वपूर्ण मोड दिया हो. आणि तेवढ्यात मी अजून प्रश्न विचारले की तुमच्या हे प्रसंग जे कष्ट म्हणजे हे काव्य लिहिताना तुम्हाला जे कष्ट आले होते आणि यांचा तुमच्या जीवनात काही पहलू म्हणजे एक दोन विचार जे महत्वपूर्ण असणार, जे तुम्हाला महत्वपूर्ण मार्ग दाखवले, त्यांचा पण प्रसंग तुम्ही मला सांगा. उत्तर काय आहे चला बघूया. पहले तो मेरे जीवन में समाज की अर्थव्यवस्था के प्रति विद्रोह अपने आप ही उदित हुआ. तो म्हणाला की पहिला माझा काय आला की समाजचे जे अंधविश्वास आहे, अंधश्रद्धा आहे, त्यांचा प्रति मी विद्रोह कशा करू या माझ्या मनात पहिला हेच आला की त्यांचा त्यांचा उदय तिथून झाला होता. सन 1921 में जब मैं केवल 15.5 वर्ष का था आणि सन 1921 ला मी किती वर्षाचा होता? 15.5 वर्षाचा होता. तिथून उदय झाला. गांधी जी के असहयोग आंदोलन में पारिवारिक सामाजिक व्यवधानों के संघर्ष करते हुए मैंने भाग लिया. आणि जे गांधीजीचे असहयोग आंदोलन होता त्यातून मी पारिवारिक आणि सामाजिक व्यवधानातून संघर्ष करून भाग घेतला होता. उस समय स्कूल छोड़ने की बात तो सोची भी नहीं जा सकती थी. त्याच वेळी स्कूल सोडायचा ही प्रश्न कोणाचा पण मुलगा मनात नहीं आला होता. मगर मध्य प्रदेश के अंतर्गत नरसिंहपुर में मौलाना शौकत अली साहब आए और बोले, गांधी जी ने कहा है कि अंग्रेजी की तालीम गुलाम बनाने का एक नुकसान है. तेवढ्यात मध्य प्रदेश मध्ये कोण आला? नरसिंहपूर मौलाना शौकत अली आणि म्हणाले की गांधीजीने सांगितले आहे की अंग्रेजीची गुलामी आपण करणार नाही. उद्यापासून कोणीही स्कूल नको येऊ असं सांगितले. तत्पश्चात आवाज तेज करते हुए कहने लगे, हे कोई माई का लाल जो कह दे की मैं कल से स्कूल नहीं आऊंगा. आणि तेव्हा तो म्हणाला की हे असा कोणी आहेत का आईचा मुलगा जो कालपासून स्कूल नाही येणार. मैंने अपनी माँ के आगे बड़ी ही श्रद्धा से स्कूल न जाने की घोषणा कर दी. तेवढ्यात मीने आमची आई समोर म्हणाले की मैं उद्यापासून स्कूल नहीं जाणार आहे असं घोषणा मी केली. सभी लोग संकेत में आ गए. बात भी अजीब थी ना कि उन दिनों एक डिप्टी कलेक्टर का लड़का विद्रोह कर जाए. आणि ही बातमी लोकांना खूप विचार केलेला गेली. आणि हे पण वेगळे होतं ना, कारण की एक डिप्टी कलेक्टरचा मुलगा हे विद्रोह करत आहे असा. माझे जो बाबा होते ते डिप्टी कलेक्टर होते असं त्यांनी सांगितले. लोगों ने बहुत समझाया कि पिताजी की नौकरी की बात कहीं कहीं परंतु मैं घर से निकल पडा. खूप लोकांना मला सांगितले की तुमच्या बाबांची नोकरी आहे, तुम्ही अशा काय करते, परंतु मी काहीही ऐकला नाही आणि घराकडून निघून गेला. गांधी जी का आदेश मानना था. गांधीजीचे जे आदर्श होते ते मला मानायचा होता. इस प्रकार सर्वप्रथम मैंने सत्य एवं देश के लिए विद्रोह किया. तेवढ्यात मी सर्वप्रथम पहिला सत्य आणि विद्रोहचा हे केले. तब तक मैं 16 वर्ष का हो चुका था. तेवढ्यात मी किती वर्षाचा होता सांगा लवकर? 16 वर्षाचा होता. और राष्ट्रीय ध्वज लेकर नगर में प्रभात फेरी किया करता था. आणि राष्ट्राचे जे झेंडे होते ते घेऊन प्रभात म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ते फेरं करत होता मी. ये बात सन 1921 की ही है. आणि ही कोणत्या वर्षाची होती? 1921 ची होती. और इसी समय मैंने देश प्रेम पर कविता लिखी. आणि त्याच वेळी मी देश प्रेमची कविता लिहिलेली होती. यही मेरी कविता का मंगलाचरण था. हेच माझी कविताचे मंगलाचरण आहेत. तर अजून बघा, तुम्हाला छान वाटतं ना हे प्रश्न आणि उत्तर कसं चालले आहे? तर चला अजून बघूया. प्रश्न, आप मध्य प्रदेश से उत्तर प्रदेश कैसे आए? तो एकूण प्रश्न विचारला की तुम्ही मध्य प्रदेश पासून उत्तर प्रदेश कसा आला? उत्तर, हिंदी प्रेम ने मुझे मध्य प्रदेश से उत्तर प्रदेश आने को प्रेरित किया क्योंकि उन दिनों नागपुर विश्वविद्यालय में हिंदी नहीं थी. तो काय म्हणाला, मी हिंदीचा प्रेमी आहे, मला त्यातून मध्येही मध्य प्रदेशातून उत्तर प्रदेशातून आले तर प्रेरित केला का?
की नागपूरला हिंदीचं विश्वविद्यालय नहीं होता, म्हणून मी इथे आला. सन 1925 में मैंने इंटर की परीक्षा उत्तीर्ण की आणि सन 1925ला मी इंटरची परीक्षा उत्तीर्ण केली होती. तत्पश्चात उच्च शिक्षा हेतु प्रयाग विश्वविद्यालय में प्रवेश लिया आणि तोच वेळी मी प्रयाग विश्वविद्यालयाला प्रवेश घेतले होते. मैंने इसी विश्वविद्यालय से एमए की परीक्षा प्रथम श्रेणी में उत्तीर्ण की आणि मी तिथूनही विश्वविद्यालयामधून एमएची परीक्षामध्ये उत्तीर्ण केलेले होते, ती पण प्रथम श्रेणीमध्ये. मैंने देखा कि डॉक्टर साहब के चेहरे पर गंभीरता के भाव साफ प्रतिबिंब हो रहे थे. ऐसा प्रतीत हो रहा था कि जैसे वो अपने अतीत में खो से गए. मैं पुन्हा सवाल किया आणि लेखक काय म्हणाले की त्यांना बघून मला असं वाटले की त्यांचा चेहरा खूप गंभीर झाले आहे आणि त्यांचे भाव त्या कवितामध्ये झाले आहे आणि ते प्रतीत घेऊन ते अतीत जेव्हा ते कविता लिहिलं होतं त्यामधून गेले आणि पुन्हा सवाल प्रश्न केले. बघा काय. तर आज आपण काय शिकलो की जेव्हा आपण काहीही करत असतात तर आपल्याकडे पण आपला पण साक्षात्कार होणार. तर तुम्ही असा काम करा की लोक तुम्हाला प्रश्न विचारतात की तुम्ही कसं आहे, कसा केले, तुमच्या काय आदर्श होते किंवा कोणत्या वर्षाच्या पासून तुम्ही हे करणार आहे. जसं की लेखकने सांगितले आहे की 15.5 वर्षापासूनही मी हे सगळे केलेले जात होते. ते तुम्ही पण करा, तुमचा प्रश्न आणि उत्तरे होणार. धन्यवाद.